उद्धव ठाकरेंचा आजपासून जनसंवाद दौरा सुरू होतोय। रायगड जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत। तर पेणमधून उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। आजपासून उद्धव ठाकरेंचा जनसंवाद दौरा सुरू होतोय आणि रायगड जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत। तर आज पेणमधून उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याला सुरुवात होतीये। त्यामुळे जाहीर सभेतून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात आणि जेव्हा ते जनसंवाद साधतील त्यावेळेला कशा पद्धतीचं चित्र असेल आणि त्याचबरोबर जे ठाकरे गटातील शिवसैनिक आहेत त्यांचा याला कसा प्रतिसाद मिळेल, लोकांचा या सगळ्याला या जनसंवाद दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी जाहीर सभा हे ठाकरे घेणार आहे। त्यामुळे या सभेतून नेमकं काय बोलणार याकडेही लक्ष आहे। उद्धव ठाकरेंचा आजपासून जनसंवाद दौरा हा सुरू होतोय आणि पेणमधून उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याला सुरुवात होतीये। तर रायगड जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भरत कोरेगावकर हे आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। भरत, काय सांगाल? उद्धव ठाकरेंचा जनसंवाद दौरा सुरू होतोय आणि पेणमधून सुरुवात होणार आहे, तर सध्या तयारी कुठपर्यंत आलेली आहे, कसं चित्र दिसतंय? फराहा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2 दिवसांच्या रायगड दौऱ्यावरती आजपासून येत आहेत। अर्थातच त्यांचा जनसंवाद यात्रा म्हणजे या टॅगलाईन खाली 6 एकूण जाहीर सभा होणार आहेत, ज्याची सुरुवात आज पेणमधून सकाळी 11 वाजता होणार आहे। पहिली सभा ही पेणमध्ये असणार आहे, त्यानंतर अलिबाग तालुक्यातील चौलमध्ये असणार आहे आणि आजच्या दिवसातली शेवटची सभा संध्याकाळी 6 वाजता ही रोहामध्ये असणार आहे। तर दुसऱ्या दिवशी अशाच पद्धतीने 3 जाहीर सभा उद्धव ठाकरे यांच्या होणार आहेत। जी पहिली सभा आहे ती पोलादपूरमध्ये होणार आहे, दुसरी सभा म्हसळ्यामध्ये होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या रायगड जनसंवाद यात्रेचा जो समारोप आहे तो उद्या संध्याकाळी 6 वाजता माणगाव या ठिकाणी होणार आहे। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रायगडमध्ये येत आहेत। घडामोडी राजकीय मोठ्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं रायगडमधना कुणावरती निशाणा साधतायत आणि रायगडसह कोकणातल्या शिवसैनिकांना कोणता संदेश देत आहेत याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने अवघ्या 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची युद्ध पातळीवरती तयारी केलेली आहे। ठिकठिकाणी या सभेसाठी मोठे कटआउट, बॅनर आणि झेंडे लावलेले आहेत। तर त्या तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने या सभेसाठी कसे उपस्थित राहतील याचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असताना या ठिकाणचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे देखील महाविकास आघाडीमध्ये होते, मात्र नुकतेच ते महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सध्या या लोकसभेमधनं ते निर्वाचित झालेले खासदार आहेत। त्यामुळे सुनील तटकरे यांच्या मतदारसंघामध्ये थेट 6 सभा आणि त्या देखील पक्षप्रमुखांच्या, त्यामुळे नेमकं सुनील तटकरे यांच्या बाबतीत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतायत, त्याचबरोबर शिवसेनेचा लोकसभेसाठी कोण उमेदवार असेल याची देखील नावं या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा रायगडचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय। निश्चितच भारत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता हा रायगड दौरा नेमका कसा असेल याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।